नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं, माता भगिनींचं आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजना आणि अशा अनेक योजना आपण या चॅनलद्वारे बघत असतो. त्यातील आजची एक महत्त्वाची आपल्यासमोर एक बातमी आलेली आहे. लाडकी बहीण नाही तर आपल्यासमोर आता एक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे. ती काय बातमी आहे तीच आपण या व्हिडिओच्या द्वारे बघणार आहोत. तर त्याचा टायटल म्हणजे समजा 22 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता 2,920 कोटी रुपयांचा मदत निधी शासनाकडून मंजूर झाल्याचा आता या ठिकाणी आपल्याला बघण्यात आलेला आहे. ती पूर्ण बातमी काय आहे आणि 22 जिल्हे कोणते आहेत हेच आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. जून ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाले आणि त्यानुसार आता आपत्तीबाधित शेतकऱ्यांना 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार त्या सुधारित दराने 2 ऐवजी 3 आता हेक्टरपर्यंत मदत देण्याचा उल्लेख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णयात करण्यात आलेला आहे. त्या राज्यातील म्हणजे राज्यात जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान तर बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेती पिकाचं अतोनात म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांसाठी 2,920 कोटी 57,50,000 रुपयांच्या मदत निधी वितरणाला आता त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. या 4 विभागातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचा आता वाटप त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या विभागात आता किती ठिकाणी आणि किती निधी देण्यात आलेला आहे? जून ते ऑक्टोबर 2024 महिन्यात नुकसान मदतीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 2,738 कोटी रुपये आणि 62 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. नागपूर विभागासाठी 111 कोटी 41 लाख रुपये, तर नाशिक विभागासाठी 8 कोटी 94 लाख रुपये, पुणे विभागासाठी 61 कोटी 60 लाख रुपये निधी वाटपास त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील एकूण बाधित क्षेत्र 2,24,620 हेक्टर इतकं असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 26,48,247 एवढी आहे. पण दरम्यान अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मका, कांदासह फळपीक आणि भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्यावरून राजकारण जोरदार तापले. शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टी मदत देण्याचा शब्द तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला, परंतु मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पंचनामे करून मदत दिली जाईल असं स्पष्ट. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. त्यात निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय रखडून बसलेला होता. त्या ठिकाणी तो करण्यात आलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 22 जिल्ह्यातील या ठिकाणी 22 जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्याचा समावेश कोणता आहे, कोणते 22 जिल्हे आहेत? छत्रपती संभाजीनगर विभागात जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या ठिकाणी जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पुणे विभागातील सातारा, सोलापूर आणि सांगली, तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर अशा एवढ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातील वर्धा आणि नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि जी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला परत एकदा लाईक करा. धन्यवाद.